नमस्कार। टेकाडी कोयला खदान 6 नंबरचे काही नागरिक माझ्यापर्यंत आले। त्यांनी सांगितलं की WCL त्यांचे राहतं घर हटवून त्याचा जो मोबदला देत आहे त्या मोबदल्यामध्ये काही प्रमाणामध्ये अनियमितता आहे किंवा काही लोकांचा मोबदला कमी आहे, काही लोकांचा मोबदला जास्त आहे। मी खऱ्या अर्थाने तर मागे 3 आठवडे मुंबईला होतो, नंतर मी गडचिरोलीच्या दौऱ्यावर होतो। परंतु काल परवा जेव्हा मला या घटनेची माहिती मिळाली तर मी PWDच्या अधिकाऱ्यांना फोन करून याची वस्तुस्थिती विचारलेली आहे। कुठली अनियमितता होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही। मी आपला प्रतिनिधी आहे, राज्य सरकारचा मंत्री आहे, कोणालाही कुठली काळजी करण्याची गरज नाही। कोणावरही अन्याय होऊ नये याची निश्चितपणे आपण दक्षता घेऊ। यापूर्वी देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळत नव्हता, ज्यांची शेती WCLच्या मुळे बुडाली होती, त्याच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला आणि मागील महिन्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना देखील मोबदला जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला। आता देखील आपला मोबदला जास्तीत जास्त प्रत्येकाला मिळावा यासाठी मी PWDला सूचना दिलेल्या आहेत। कोणाला अतिरिक्त फेवर किंवा कोणावर अन्याय अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनात कधी झालं नाही, कधी होऊ दिलं नाही, कधी होऊ देणार नाही। काही लोकांच्या मनामध्ये खूप द्वेष आहे, प्रत्येक घटनेचं राजकारण करून त्यात माझ्या नावाचा उल्लेख करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात। हा प्रयत्न अनेक वर्षापासून काही लोक करत आहेत, परंतु त्यांचा प्रयत्न कधी यशस्वी होत नाही। मी एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे, माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही चुकीचं काम मी करत नाही आणि कोणालाही ते करू देत नाही। काही चुकीचं घडलं असेल तर संबंधितांवर कारवाई देखील या ठिकाणी करण्यात येईल। मी लवकरच याची बैठक घेत आहे आणि बैठक घेऊन वेगवेगळी आणि ऑलरेडी मी फोन करून त्यांना सांगितलंय, स्वतः मी याचा पूर्णपणे अहवाल मागितलेला आहे आणि स्वतः मी घटनास्थळी व्हिजिट करून जर कोणाचे मूल्यांकन चुकीचं असेल मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून विभागाने काही चूक केली आहे का याची देखील मी काळजी घेईल, याची दक्षता घेईल, त्याची तपासणी करेल। परंतु कुठला तरी एक जुना व्हिडिओ दाखवायचा आणि त्यातून माझ्या नावाचा उल्लेख करून काही बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या लोकांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे। त्यांनी किती प्रयत्न केले तरी ते राजकारणात आणि जीवनात कधी यशस्वी होणार नाही। सातत्याने मला मिळत असलेलं यश आणि त्यांना मिळत असलेलं अपयश यामुळे काही लोक वैतागलेले आहे, वैफल्यग्रस्त झाले आहे। दिवस रात्र झोपेत किंवा दिवसात त्यांना मी दिसत असतो आणि कुठल्याही माध्यमातून माझ्या स्वच्छ प्रतिमेवर डाग लागेल अशा पद्धतीचं एक खोटं नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह, भ्रम पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। माझी जनता सुज्ञ आहे। मी 6 नंबरच्या लोकांच्या हितासाठी सदैव आग्रही होतो, सदैव WCLशी मी पाठपुरावा केला। मोबदला देणं हा PWDचं काम आहे, मूल्यमापन करणं। मी विभागाला सांगितलंय कोणालाही कुठली काळजी करण्याची गरज नाही, मूल्यमापन नियमानुसार होईल। कोणाला जास्त दिलं असेल, चुकीचं दिलं असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल, परंतु स्वतः काहीच करायचं नाही। दुसऱ्याने काही केलं तर त्यामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं दाखवण्यापेक्षा त्याच्यातली वाईट गोष्ट शोधायची ही जी प्रवृत्ती आहे यातून कधी कोणी मोठा होत नाही। लोकांचे कामं करावे लागतात, लोकांसाठी दिवस रात्र वेळ द्यावा लागतो। दुसऱ्यावर आरोप करून माणूस स्वतः मोठा होत नाही, स्वतः मोठा होण्यासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, परंतु दुर्दैवाने काही लोकांना जमत नाही। त्यामुळे ते सदैव माझ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु माझ्या मतदारसंघाच्या जनतेला त्यांचा प्रतिनिधी कसा माहीत आहे। मी लोकहितासाठी समर्पित आहे। त्या यादीमध्ये कोण लाभार्थी आहे, कोण कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी मला घेणं देणं नाही आहे। कायद्यासमोर सर्व सारखे आहे, नियमानुसार सर्व सारखे आहे। सर्व लोकांना नियमानुसार मोबदला मिळेल याची मी शाश्वती देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।